प्रहार अपंग क्रांती संघटना महाड यांच्या वतीने जागतिक दिव्यांग दिवस सोहळा बुधवार दिनांक 10 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 11 वाजता मोठा उत्साह संपन्न झाला। संघटनेचे अध्यक्ष फैज हुरजुक यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडलाय। महाड तालुका हा मध्यवर्ती ठिकाण असल्याने येथे सुमारे 2,500 दिव्यांग बांधव कार्यरत आहेत। परंतु दिव्यांग बांधवांसाठी बैठक, उपक्रम आणि संघटनात्मक कामकाजासाठी स्वतंत्र इमारत उपलब्ध नसल्याची खंत यावेळी व्यक्त करण्यात आली। महाड शहरात शासनाने जागा उपलब्ध करून लवकरात लवकर दिव्यांग भवन उभारावे अशी ठोस मागणी उपस्थित दिव्यांग बांधवांनी केली आहे। या कार्यक्रमाला अनेक मान्यवरांसह मोठ्या संख्येने दिव्यांग बांधव उपस्थित होते। आज 10 डिसेंबर रोजी जागतिक दिव्यांग दिवस साजरा केला आहे। त्यामध्ये विविध सांस्कृतिक दिव्यांगाचे कार्यक्रम आयोजित केलेले होते। मोठ्या संख्येने दिव्यांग बंधू भगिनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून हा कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात येत आहे। आज दिव्यांग दिनी कोणते प्रशासकीय अधिकाऱ्यांना निमंत्रण केलेले का, उपस्थित राहिले का? आज जवळजवळ प्रांत अधिकारी, डीवायएसपी, पोलीस इन्स्पेक्टर, तहसीलदार या नगरीचे मुख्य अधिकारी यांना आम्ही आमंत्रित केले होते। परंतु आचारसंहिता असल्यामुळे फक्त आज नायब तहसीलदार निकम साहेब व माजी नगराध्यक्ष सुनील कविस्कर साहेब, बंटी कोटपुरे साहेब, मेघना पवार मॅडम व गांधी मॅडम आज आमच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिले होते। आज दिव्यांग दिनानिमित्त नेमक्या आपल्या शासनाकडे काय मागण्या असतील? दिव्यांग दिनानिमित्त आम्ही जवळजवळ तालुक्यात 2,500 दिव्यांग आहोत आणि आम्हाला हा महाड हा मध्यवर्ती तालुक्याचा ठिकाण आहे। त्या दिव्यांगांना बसण्या उठण्याकरता किंवा दिव्यांगांसाठी स्वतःची इमारत नाही, त्यासाठी आम्हाला दिव्यांग भवन याची आतुरतेने गरज आहे। आम्ही शासनाकडे मागणी करत आहोत की महाड नगरीत आम्हाला दिव्यांगांना जागा आरक्षित करून एक छोटे कधी दिव्यांग भवन उभारण्यात यावा, ही आमची शासनाकडे मागणी आहे। एस मराठी न्यूज साठी कोकण विभागीय संपादक निलेश लोखंडे, रायगड।